तर मंडळी, संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता आम्ही मुर्डेश्वरला पोचलो. प्रवासात खूपच दमाक झालेला, म्हणून आम्ही थेट आमची जी रूम बुक केलेली होती त्या हॉटेलला गेलो. आमची रूम तर हॉटेलच्या नावाप्रमाणेच होती, द ओशन फ्रंट. कारण विंडो ओपन करताच एक बाजूक मुर्डेश्वरचा टेम्पल आणि शंकराचा स्टॅच्यू होतो, तर एक बाजूक मस्त असं समुद्राचा व्ह्यू होतो. संध्याकाळी पोचल्यामुळे फ्रेश होऊन रूममधूनच मस्त सनसेट एन्जॉय केलं. बाकी सगळ्या बाजूक रवला, पण ह्या रूमची खासियत म्हणजे ह्या विंडो समोर असलेलो ह्यो आरसो. म्हणजे ही रूम जेना पण प्लॅन केलं ना काय डोक्या लावून प्लॅन केला नसा. आता कशाक तर कारण सांगताय. विंडोमधून मस्त सनसेट दिसता आणि सनसेटचा रिफ्लेक्शन त्या आरशात येतात, त्यामुळेच पूर्ण रूममध्ये सनसेट जे कलर असत ते रिफ्लेक्ट होतात. खूपच सुंदर. फ्रेश होऊन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून चहा एन्जॉय केलं. चहा पिऊन मग आम्ही गेलो शिव स्टॅच्यू बघू, कारण का हे जे लाईट्स असतात ते रात्रीच दिसतात. वीकेंड असल्यामुळे गर्दी पण खूपच होती. आम्ही गेलो तेव्हा दर्शन तर बंद झालेला, मग फोटो काढलं आणि जेवून घेतलं. रूमवर येताना बघतो तर काय, त्यांचे जे मासेमारीचे बोट होते ते सगळे इलेले. म्हटलं बघूया तरी कसले मासे असत, म्हणून बघूक गेलं तर सगळेच बांगडे होते. प्रवासात खूप दमल्यामुळे रूमवर गेल्या गेल्या मस्त झोपलं.